हाय फ्रेंड्स, मी सरू आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळची सुरुवात आमची कामे उरकून आमच्या घरी आई आल्या होत्या. त्यांचा थोडासा पाहुणचार केला व त्यांच्यासोबत काही गप्पा मारल्या आणि तेवढ्या तिथे नक्ष आमच्या वहिनीच्या अंगावर मस्ती करत होता. आणि बाहेर बिग ब्रो आले होते मोठ्या आईला घ्यायला. तर बघा, आमचे बिग ब्रो ऑलवेज स्माइलिंग. आणि ते आई चालल्या होत्या घरी आणि तनूला देखील बोलत होता, आंटी चल ना आमच्या घरी. मग गेलो स्वराच्या स्कूलमध्ये तिचे ॲडमिशन आणि बुक्स आणायला. जाताना तर एकदम खुला रस्ता होता, पण पुढे जाताच खूप अशी ट्रॅफिक भेटली. मग काय, इथे स्वरा मला तिची स्कूल दाखवत होती, तिचे क्लासरूम्स, तिचे टीचर. मग इथे स्वराची फेवरेट मिस आली होती. स्वराची टीचर देखील आमच्यासोबत फ्रेंडली आणि फ्रँकली बोलत होती आणि स्वराला म्हणाली, बाबा आजचे दिवस एन्जॉय कर, उद्यापासून तुला स्कूलमध्ये यायचे. इथे माहीरच्या क्लासच्या बाहेर माहीरचा फोटो होता. खूप इनोसेंट असा दिसत होता. मग बुक्स कलेक्ट केल्या, ॲडमिशन घेतलं आणि निघालो घरी जायला. मग काय, भाजीसाठी काहीतरी घ्यावे म्हणून ताई गेली चिकन घ्यायला आणि चिकन घेऊन आली होती. तवर आम्ही इथे आईस्क्रीम जमा केलं, खूप साऱ्या अशा घेतल्या होत्या आणि मग आलो घरी. आणि मग दुपारी माझे आहो आणि आमचे भाऊ चिंबोऱ्या साफ करत होते. सर्व चिंबोऱ्या मस्त अशा गाबोलीत भरल्या होत्या. ऑरेंज कलरची गच्च गाबोली अशी गच्च भरली होती. इथे आकेश भाऊ, माझे अहो आणि भाऊंची मैफिल जमली होती. तर आम्ही निघालेलो मॉलला. बघा या संतूर मम्मा डॅडीची मस्ती. हां, हे असेच आहेत. तर इथे बिग ब्रो देखील आले होते. तर ते आमची, माझे अहोंची आणि माझी मजा घेत होते. आणि मग आम्ही निघालो मॉलला जायला. वाटेत खूप ट्रॅफिक, संडे असल्यामुळे. मग काय, कशीबिशी करत आम्ही लेडीज गँग पोचलो मॉलला. लेडीज गँग म्हणजे आम्ही जावाच होते आणि एक आमची नवी नवरी म्हणजे माझी नणंदबाई. अशी करत आम्ही पोचलो मॉलला. आणि मॉलला जाताच माहीरचं लक्ष गेलं गेम झोनकडे. मग काय, घेऊन चल आम्हाला गेम झोनमध्ये असा हट्ट सुरू झाला. मग नक्षला आणि माहीरला घेऊन गेलो गेम झोनमध्ये. त्यानंतर काहीशी शॉपिंग केली रिलायन्सला जाऊन. तशी केली शॉपिंग आणि मग काय, मोठ्या लाईनीत थांबलो बिलिंगसाठी. काउंटरवर तर खूप गर्दी होती, संडे होता ना म्हणून. मग काय, पटापट केलं बिल आणि निघालो घरी. आणि घरी काय, आमच्या संतूर डॅडीनी सर्व मेजवानी रेडी करून ठेवलेली. इथे चिंबोऱ्या, सुरमई फ्राय आणि चिकनसुद्धा बनवून ठेवलं होतं. तर आमच्यासोबत होता शेफ आकेश भाऊ. खूप छान असं आम्ही एकत्र जेवण केलं आणि डे एंड केलं. थँक्स फॉर वॉचिंग.